पुण्यामधल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी 2 डॉक्टर अटकेत। ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप। ससूनच्या डॉक्टरांनी पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले। मुलाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना पैशांचा आमिष। पुण्यामधल्या कार अपघातातील अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलच्या जागी दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅम्पल टेस्टिंगसाठी दिले गेले। मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून डीएनए टेस्ट केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर ससूनच्या डॉक्टरांचं बिंग फुटलं। डॉक्टर श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट अजय तावरे यांच्या सांगण्यावरून बदलले। ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले याचा पोलिसांकडून शोध सुरू। आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुण्यातलं ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? विजय वडेट्टीवारांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवालनं ड्रायव्हरला धमकावून एका गाडीत नेलं होतं। ड्रायव्हरला ज्या गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं त्या कारचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू। मराठ्यांनी जातीयवाद कधी केलेला नाही, मराठा समाज कधीही आक्रमक झालेला नाही। बीडमधल्या व्हायरल व्हिडिओवरनं मनोज जरांगेंची माझावर प्रतिक्रिया। आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही, मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलंय। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुका। या 4ही जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। मात्र अंतिम निर्णय मुख्य नेते आणि महायुती घेईल। कोकण पदवीधरमधनं मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी। विधान परिषद कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे रिंगणात। कोकण पदवीधरमधनं निरंजन डावखरे हे सध्या भाजपचे आमदार। त्याच जागी मनसेनं उमेदवारी जाहीर केल्यामुळे ही उमेदवारी मनसेची आहे की महायुतीची असाही सवाल उपस्थित। लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपताच मनसेमधली खतखत उघड। नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल ऑन कॅमेरा नाराजी उघड। लोकसभेच्या निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांनी पदरमोड करत स्वखर्चातनं महायुतीचं काम केलं, पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही। मनसेकडनं नाराजी व्यक्त। आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक। सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडेल। धीरज शर्मा आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार। राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीला धीरज शर्माही उपस्थित राहणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। अजित पवारांच्या नेतृत्वात काम केल्यास युवकांचे प्रश्न सोडवता येतील असा विश्वास। सर्वजण मोदींवर विश्वास ठेवतात, म्हणूनच आपणही हा निर्णय घेतला। राष्ट्रवादीतल्या प्रवेशापूर्वी धीरज शर्मांची भूमिका। 1 जूनला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली इंडिया आघाडीची बैठक। निवडणुकांचा आढावा आणि पुढच्या रणनीतीबद्दल बैठकीत चर्चा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त गडकरींची लाडू तुला। कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून गडकरींना शुभेच्छा। राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ। 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्याही पार। यवतमाळचं तापमान 45 अंशांवर तर जळगावचा पारा 43 अंशांच्या पुढे। वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। वर्धा जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर। उन्हामध्ये बाहेर पडू नये तसंच उन्हापासून संरक्षण करण्याचे प्रशासनाकडून आदेश। अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली। जिल्ह्यातील 293 गावं आणि 1578 वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा तर जनावरांच्या पाण्यासाठी महिलांची दिवसभर पायपीट। पालघर जिल्ह्यासह वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांची तहान भागवणाऱ्या विक्रमगडला सुद्धा भीषण पाणीटंचाईच्या झळा। हाकेच्या अंतरावरती धरण असूनही ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट। नांदेड जिल्ह्यातही पाणी टंचाईच्या झळा। कंधार तालुक्यातील आनंदवाडी गावातील नागरिकांवर हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल दूर भटकंतीची वेळ। हिंगोली जिल्ह्यातल्या 28 पैकी 15 लघु प्रकल्प कोरडे।
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण, शेतातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीनं तळ गाठला। या नदीच्या पाण्यावरती शेती करणारे शेतकरी संकटात। सध्या शेतकऱ्यांची भात वाचवण्यासाठी धडपड सुरू। 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता, तर 31 मेला मान्सून केरळमध्ये पोहोचणार। दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा, तर विदर्भात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित। बुलढाण्याच्या खामगाव शेगाव रोडवरती सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टपरी उडून उभ्या बसवरती आदळली। बसमधला एक प्रवासी जखमी। चक्रीवादळ आणि अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भात मोठं नुकसान। उन्हाळी पिकं भिजल्यामुळे शेतकरी संकटात। सांगलीच्या जतमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। जोरदार वारा आणि अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे विजेचाही खोळंबा। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावात वीज कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। कळंब, तुळजापूर, परंडा आणि वाशी तालुक्यातील अनेकांची घरं आणि पत्र्याची शेड्स उडाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।